नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा पूर्ण. गणेश भिवसान तुपे, मुक्काम पोस्ट बाबुळगाव, तालुका वायजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तारीख आजची आजची तारीख 24 फेब्रुवारी 2026. 26. किती एकर कांदा आहे? हा 2.25 एकर कांदा आहे. 2.25 एकर. लागवड केव्हाची? लागवड 10 डिसेंबर. 10 डिसेंबर. ऊसातला कांदा आहे? ऊसातला कांदा आहे. बर. ऊसाची सरी किती फुटाची आहे? 3.5 फुटाची ऊस आहे. ओके. कोणत्या कोणत्या व्हरायटी आहे त्याच्यात? तो कांद्यात कांद्यामध्ये प्रशांत घरव बी इथे. अच्छा, 3 म्हणजे किलो घर खाजगी घेतलेलं, हा, पॅकिंगचं नाही? पॅकिंगचं नाही. बर. आणि 2 किलो प्रशांतचं पॅकिंगचं आहे. असं 2 5 किलो बी. अच्छा. ते 2 किलो पॅकिंगचं जे ते कुणीकडे टाकलेलं आहे, काही असा अंदाज सांगता येईल? ते आहे ना, या इथून समजा तिकडून 7-8-10 त्या बांधापर्यंत समजा. बांधाकडून चालत आलं तर 8 साऱ्या. अच्छा. आता आपल्याला चर्चा खरं तर याच्यातल्या खर्चाची करायची आहे. ओके. तर पहिले मला सांगा, याला तुम्ही बेसल डोस काय टाकला? बेसल डोस पाहिला, बेसल डोस लक्षात नसेल तर नाही, बेसल डोस नाही, फक्त 10-26च्या पाहिल्या लागवडीच्या वेळेस 3 गोण्या टाकलेल्या आहे. म्हणजे लागवड झाली होती? नाही, लागवडी अगोदर. म्हणजे पुढं खत आणि मागे लागवड अशी. 10-26 किती गोण्या? 3 गोण्या 2.25 एकरला. 6,000 रुपये तो खर्च झाला. बर. आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसरा डोस किती दिवसांनी केला? 1.5 महिन्यानंतर. 1.5 महिन्यानंतर. त्याच्यात काय काय घेतलं? त्याच्यात 19-19च्या 4 बॅग आणि 2 बॅग पोटॅच. अच्छा. तो खर्च किती झालाय? तो खर्च झालाय 13,250. असे 2 डोस झाले. पहिला 6,000 आणि नंतरचा 13,250. त्या 13,250चा जो दुसरा डोस होता, त्याच्यात आपण एक 6 किलो एक सेंद्रिय बॅग होती आपली, ती त्याच्यात मिक्स केलेली. बरोबर. कांदा किती एकर आहे? 2.25 एकर. 2.25 एकरला टोटल खर्च किती झाला बेसल डोसचा? बेसल डोसचा 19,250. समजा 19,500 रुपये धरू, म्हणजे एकरी खर्च अंदाजे, किंवा 20 जर धरला तर एकरी 10,000 रुपये. ओके. अच्छा. आता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर येतोय मी. आता खालचा विषय संपला, आता स्प्रेकडे चाललोय आपण. तर सगळ्यात पहिले मावा आला होता. तर माव्यासाठी ब्रिगेड बी म्हणजे बॅसिलस सबटिलिस जैविक बुरशीनाशक होतं, आणि त्याच्याबरोबर आपण जंप घेतलेलं आहे. एका पंपाला जंपचे किती पुडी टाकली तुम्ही? 2 ग्रॅमची 1 पुडी. फक्त 1 पुडी. 20 लिटरच्या पंपाला 1 पुडी. तुम्ही दुकानात गेले होते आणि तुम्ही ज्यावेळेस दुकानदाराला म्हणले की मला एका पंपाला 1 पुडी टाकायची, दुकानदार काय म्हणले? नाही, त्याने रिझल्ट भेटणार नाही, त्याला कमीत कमी 20 लिटरच्या पंपासाठी 8 ग्रॅम टाकावं लागेल. म्हणजे जवळपास 4 पुड्या. एका पुडीची किंमत किती? 45 रुपये. म्हणजे 180 रुपये पंप पडणार होता तुम्हाला, जर दुकानदाराच्या म्हणण्यानुसार 4 पुड्या टाकल्या असत्या तर. आणि आपली पावडर त्याच्यात ती. त्याच्याऐवजी तो पंप डायरेक्ट 45 रुपयाला झाला, है ना? आणि रिझल्ट आला माव्याला? एकच नंबर. बरं. कांद्यावर घेण्यापूर्वी हीच सिस्टम आपण, पण त्याच्यामध्ये आपण रोगर घेतलं होतं, पण तो मावा जातो की नाही याचा रिझल्ट तुम्ही कशावर घेतला होता? पहिला गावाला घेतला होता. किती दिवसात? गावाला इतका मावा होता का ते अशा गावाच्या ओंब्या हातात धरल्या तर ते पूर्ण हात असा काळा होऊन जायचा. बर. आणि मग ती फवारणी घेतल्यानंतर एक 4थ्या दिवशी एकदम मावा पूर्ण असा वाळून गेला होता, कडक कडक. म्हणजे जैविकचे रिझल्ट येतात. मग तो अनुभव घेऊन तुम्ही कांद्याला कांद्यामधला मावा गेला पूर्ण. चला, पहिली फवारणी आपली माव्याची झाली. त्याचा खर्च किती झाला आपला? तो माव्याच्या याचा ब्रिगेड बी आणि ते मिळून ब्रिगेड बी आणि 650 आणि ते सगळ्यात शेवटी खाली असेल 540 रुपये. आणि 650 रुपये, 540 रुपये तुमचे जमचे झाले आणि 650 रुपये त्याचे ब्रिगेड. म्हणजे 6-5 11 1200 रुपये जवळपास. 1200 रुपये 2 एकरला ना. 2.25 आपण थोड्याशा वेळासाठी 2 धरू, म्हणजे 600 रुपये एकर. ओके. आता हा जो तुम्ही सगळा खर्च सांगताय, हा 2.25 एकरच्या फवारणीचा. पहिली फवारणी आपली 110 रुपयात 3 पंपाचं औषध. त्याचा खर्च किती आला? 440 रुपये. पहिली फवारणी 2 एकरला 440 रुपये खालास. दुसरी फवारणी 50 ची पुडी होती ती, त्या 12 पुड्या लागल्या, 600 रुपये. पहिली फवारणी 440, दुसरी फवारणी 600 रुपये. ठीक आहे. आणि तिसरी फवारणी जी आपण प्लॅन्टॉनिक्सची घेतली ती 1000 रुपये. 1000. 2.25 एकरला. 2.25. टोटल किती झाली फवारणीचा खर्च? 3,230 रुपये.
2 एकरचा 2 एकर. म्हणजे साधारणपणे 1,500 रुपये 3100 रुपये प्रति एकर. हो. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आपल्याला या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचा आहे, 28 जानेवारी पासून आज फेब्रुवारीची 24 तारीख आहे, सतत ढगाळ वातावरण आहे, बरोबर ना? हो, सतत ढगाळ. एक तरी तुम्हाला बुरशीनाशकाचा स्प्रे घ्यायची गरज पडली का कांद्याला? एक पण नाही, जैविक पण नाही आणि रासायनिक. मला वाटलं पण होतं कधी का बुवा आपण एखादी बुरशीनाशक घेऊ बुवा, हा अशी शंका वाटत होती. हा. पण मला कांदे जसे लागवड झाली तसे कांद्याला तो पिवळेपणा नाही आणि असं काही बुरशीचं काही कुठं वाटलंच नाही, त्याच्यामुळे मग तो घेतलाच नाही. बर. थ्रिप्सचा अटॅक पण नाही. काहीच. शेतकरी बंधूंनो, हे जाणून घेण्यासारखं आहे की आज तब्बल जवळपास मायनस होत आलाय असं समजा. आता मी तुम्हाला कांदा दाखवतो. हा ऊसातला कांदा आहे. ऊस किती फुटावरची लागवड ही? 3.5 फुटावरची. आणि तुमची पाणी द्यायची पद्धत सांगा एकदा. म्हणजे याची लांबी किती येईल? याची लांबी अंदाजे किती छड्या असतील समजा, जर छड्यानं धरलं तर 300 फूट आरामशीर असेल. 300 फूट. या बाजूने इथपर्यंत 300. या 300 फुटाला तुम्ही कसं पाणी देता? 300 फुटाला वरून 10 साऱ्याला पाणी लावतो. आणि ते फक्त या दानाने ऊसाच्या गल्लीला, ऊसाच्या 10 साऱ्याला पाणी. मोटर कितीची आहे? मोटर 750. मोटर 750. 10 साऱ्यांना पाणी, आणि ते पण फक्त ऊसाच्या गल्ल्याला. म्हणजे ही एक गल्ली आहे समजा आणि ही एक गल्ली. हे मध्ये 3 फुटाचा बेड आहे. हा पूर्ण भिजून जायचा? पूर्ण भिजून जातो. 10 एक कांदा सुद्धा कोरडा राहतो कांदा बघा ना. आणि त्याची वाली लागवड म्हणजे किती दाट आहे. आणि किती वेळ लागायचा म्हणले तुम्ही याला? 10 गल्ल्याला 3 घंटे लागतात. 3 घंटे. 3 घंट्यात या टोकावरून त्या टोकावर पाणी जायचं. तर बघा आता शेतकरी बंधूंनो, आता चर्चा तुम्ही पूर्ण ऐकली आहे. आता आपण कांदा बघूया. तुमच्या हाईटला कुठं लागतोय, थोडं तुम्ही बेडवर या कुठतरी मध्ये. आता तसं पाय टाकू. हा, कांदा लागतोय त्यांच्या कमरेला, आणि कमरेला कांदा लागलेला असताना सुद्धा कुठेही पात लोळलेली नाहीये. आणि आत्ता कुठं तो ऊस दिसायला लागला. आता आमची चर्चा चालू होती, गणेश भाऊंनी ते सांगितलं आता की ऊस आत्ता दिसायला लागलाय. आता एखादा कांदा मधून तुम्ही उपटून आम्हाला दाखवू शकता का? कुठलाही एक उपटा. हा, कांदा झाला किती दिवसाचा? कांदा झाला 2.5 महिन्याचा. ओके. आणि आपला शेवटचा स्प्रे करून आज 8 दिवस झाले. ओके. हा स्प्रे करायच्या आधी आणि स्प्रे केल्यानंतर काय बदल जाणवला तुम्हाला? कांद्याची साईज वाढली, चांगली जमू राहिली. अच्छा, चांगली मस्त गोल ठेवू राहिली. आणि तुम्हाला धाक होता की पात वाढायला नको, पात कमरेला लागू राहिली. मग आमच्याकडे काय होतं, पात ठेवरच कांदे जात्या, साईज बनत नाही. अच्छा, ते दांड्यावर जास्त जाते. पाणी इतकं असं जर पाणी दिलं तर त्याचे हा पंजा असा बनतच नाही, लगेच बनत. बर. त्या धाकामुळे तुम्हाला वाटलं बाबा आता पुन्हा औषध असं नको किंवा नुसतीच पात वाढ. त्याच्यामुळे मी म्हणलो तुम्हाला पात स्टॉप करायसाठी एखादं स्प्रे द्या. चला, द्या आम्हाला एखादा कांदा उपटून. तसे तुम्ही फोटो टाकलेत. हा एक चांगलाच जर दाखवायचा तर हा या ऊसाजवळचा हा एक दिसतोय. हा, वाह. साईज तुम्ही त्याला बांगडी सारखं तुमच्या हात घेर लावून पहा बरं, साईज काय झाली एक लक्षात येईल. नाही, पूर्ण घाला हात. हा, म्हणजे जवळपास तो मुठीत बसल किंवा मुठी पुरता झालाय. आता याची तुम्ही हे मोजा, पात मोजा. ती पिवळी जाऊ दे, ती सोडून द्या, गेली ती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. आता जरा सरळ थोडस जवळ या, आम्हाला त्याची फुगवण पण दिसू द्या. ही काड एकदम वाजती चक्क. हा असा कांदा आहे. आणि याला ऊसाला स्प्रे झाला ऊस आणि दोन्ही खर्च समजा, स्प्रे पण आणि हे पण. हा. आता याची तर पातीची संख्या तेवढी नाहीये,
कमी तरी पण मान जाड नाही मान आणि पण साईज जाड जास्त आहे. तरी पण साईज आहे. साईज जास्त याची पातीची संख्या किती असेल ही? 1 2 हा इकडे देऊन टाका. मोजा आता तू. आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. जळालेली 12. याला करा बांगडी सारखा. 2.5 महिन्याचा कांदा. किती वर्षापासून कांदा करता? कांदा 10 वर्षापासून. 2.5 महिन्याच्या कांद्याची फुगवण अशी याच्या आधी मिळालेली नाही. होती? नाही. पहिल्यांदाच. 10 वर्षात पहिल्यांदा हा अनुभव आहे तुम्हाला. क्या बात आहे. तर हा आहे अनुभव. आज आपल्या बरोबर शिऊर बंगल्यावरून खास कांदा पाहायला आलेले आहेत. त्यांचा आपण थोडासा परिचय जाणून घेऊ. आम्ही दोघंही बरोबर आलो गारजवरून इथपर्यंत. द्या तुमचा परिचय सांगा. नमस्कार, मी प्रमोद राम हरी जाधव, शिऊर बंगला, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. किती किलोमीटर आहे का इथून तुम्हाला? इथून 7-8 किलोमीटर आहे. 8 किलोमीटर. 8 किलोमीटरच्या आसपास. तुम्ही खास औषध आले म्हणून औषध तुम्हाला औषधं पण सांगितलेले होते आणि कांदा बघण्यासाठी खास आलो. काय वाटतंय तुम्हाला? एकच नंबर, अप्रतिम असा कांदा या ठिकाणी झालेला आहे. पातीची संख्या आहे, मान पण जाड आहे आणि कांद्यानी मुळात 2.5 महिन्यामध्ये ती साईज धरलेली आहे. आता आम्ही एक स्प्रे तुमचा केलेला आहे, पण आमचा कांदा 2 महिन्याचा झालेला आहे, पण साईज अजून अशी एवढी झालेली नाही. मी थोडा पुण्याला होतो 8 दिवस, तुम्ही मागे पुढे झाला. तुम्ही किती वर्षापासून कांदा करता? 10 वर्षापासून जवळ. तुम्ही पण या 2.5 महिन्यात पहिल्यांदा बघताय? एकच नंबर झालेली. त्यांचे मित्र पण आलेले, पण आता हे सगळा प्लॉट ओला कसरत करता तिथे थांबलेत. तर शेतकरी बंधूंनो, पूर्ण सगळीकडून मी तुम्हाला एकदा प्लॉट दाखवतो मध्येच उभं राहून, कारण सगळीकडे आणि बघा असा खर्च कमी होऊ शकतो. एक प्रश्न शेवटचा गणेश भाऊ, याच्या आधी फवारणीचा खर्च तुम्हाला 2.5 महिन्यापर्यंत 10 वर्षात म्हणा किंवा तुमचा अनुभव जुना किती हजार रुपयाचा खर्च होऊन जायचा? 3 स्प्रे झाले आतापर्यंत. तर एका स्प्रेला 2 एकरसाठी कमीत कमी 4,000 रुपये तरी फवारणीला. एका फवारणीला 2 एकरसाठी म्हणजे 2,000ची एक फवारणी. 2,000ची एक. आणि 2.5 महिन्यापर्यंत किती फवारण्या घ्याव्या लागल्या असत्या? 2.5 महिन्यापर्यंत 3 फवारण्या तर आरामशीर. म्हणजे 2,000 एकरी जर धरलं तर 6,000 रुपये एकरी. म्हणजे आता या प्लॉटच्या हिशोबाने 12,000 रुपये गेले असते. आणि आपला खर्च झालाय 3250. म्हणजे 4थ्या हिश्श्याने खर्च कमी झाला. काय कमी झाला असेल याच्यातलं? जे तुम्ही समजा 12,000चा खर्च फवारणीच्या ऐवजी 3,000 झाला, याच्यात काय कमी दोन्हीमध्ये? केमिकल मध्ये केमिकलचा खर्च जास्त आहे, तर त्याच्यात सेंद्रियचा खर्च खरोखर कमी आहे आणि रिझल्ट खूप छान आहे. अशा इतक्या ढगाळ वातावरणामध्ये इतका हिरवागार कांदा मी स्वतः कधीच नाही आणला. क्या बात आहे. तर हा आहे सेंद्रिय जैविकचा अनुभव. बघत राहा माझं YouTube चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र. पिकासोबत जमिनीची काळजी आणि विशेष म्हणजे खिशाची काळजी. तर गणेश भाऊ, तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल आम्ही पण तुमचे खूप खूप आभारी आहोत. वाळूस ते बाबुळगाव किती किलोमीटर अंतर आहे? वाळूस ते बाबुळगाव बस 60-65 किलोमीटर अंतर. 65 किलोमीटरवरून तुम्हाला औषधं ट्रान्सपोर्टने मिळायचे. सर्व्हिस चांगली आहे? सर्व्हिस चांगली आहे. औषधही चांगली आहे. औषधाचं काय पाहायला पण सर्व्हिस पण चांगली. ओके, धन्यवाद.